अस्सलामुअलैकुम, आदाब। मैं हूं रहीम शेख और आप देख रहे हैं N24 जिंतूर न्यूज़। जिंतूर शहर के बोरी गांव में ज़्यादा बारिश होने की वजह से बोरी का तालाब फुल भरने की वजह से तालाब फूटकर मोहल्ले में पानी घुसने की वजह से वहां के घरों का काफ़ी नुकसान हुआ था। अनाज भी बहकर चला गया था, मगर अब तक सरकार की कोई मदद न मिलने की वजह से आज बोरी के काफ़ी महिला और राष्ट्रवादी के अजय भैया चौधरी ने मिलकर जिंतूर तहसीलदार को अनाज और सहायता मिलने के लिए निवेदन दिया गया। आइए सुनते हैं उनकी खास मुलाकात। न्यूज़ अच्छी लगे तो सबस्क्राइब, लाईक, शेअर, कमेंट करिए। बोरी या गावचं व्हेरिफिकेशन करून यादी दिलेली, तेवढ्या लोकांना धान्याची तात्काळ मदत आपण पुरवलेली, परंतु आज आलेले ही मंडळी आहे यांचं म्हणणं आहे की यांचं यादीत नाव नाही, तरी यांचं आपण निवेदन स्वीकारलेलं आहे। चालेल, त्याला परत व्हेरिफिकेशनला आपण पाठवू आणि यांना तात्काळ आपण न्याय देऊ। तहसीलदार साहेबांशी बोललेले, त्यांचं काय महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये प्रॉपर बोरी या ठिकाणी एका दिवसामध्ये जवळपास 93 मिलीमीटर अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि नामदेवनगरच्या तळ्याच्या काठी जे काही नामदेवनगरचे रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरून त्यांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि ते नुकसानाच्या अनुषंगाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील साहेब यांनी देखील बोरी या ठिकाणी नामदेवनगरला भेट देऊन त्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती। आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला आदेश दिले होते की सदरील जे काही नुकसानबाधित लाभार्थी त्या ठिकाणी आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, अशा लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे जी काही योग्य मदत करणं अभिप्रेत आहे ती त्यांनी त्या ठिकाणी करावी। त्याच अनुषंगाने एक 2-3 दिवसापूर्वी नामदेवनगर मधील आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच असतील, त्या ठिकाणतील रहिवासी असतील, हे मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की जी काही राशन वाटप त्या ठिकाणी योग्य लाभार्थ्यांना त्या ठिकाणी होणं अभिप्रेत होतं, त्यांना जवळपास एक 50-60 घरांना त्या ठिकाणी त्या धान्याच्या लाभापासून त्या ठिकाणी त्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे। आणि त्यामुळे त्यांना जी काही घरांची पडझड झाली आहे, किंबहुना जी काय घरात पाणी शिरल्यानंतर जी काय शासनाची आर्थिक मदत देखील अभिप्रेत आहे ती देखील त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेली नाही आहे। आणि त्या अनुषंगाने आज या सर्व लाभार्थ्यांना घेऊन माननीय तहसीलदार श्री सरोदे साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। नुकतं तहसीलदार साहेबांनी या सर्वांना आश्वस्त केलेलं आहे की ते 8 ते 10 दिवसामध्ये जे काही वंचित लाभार्थी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना निश्चितच आम्ही लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। आणि जोपर्यंत हा लाभ या सर्व नामदेवनगरवासियांना मिळत नाही तोपर्यंत मी आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या जे काही नुकसानबाधित त्या ठिकाणी घरं आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे राहून सन्माननीय मकरंदाबा पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून, विजयरावजी भांबळे साहेब असतील यांच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना निश्चितच मदत देणार आहोत। आणि जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार आहोत।